आज इतर धर्माच्या लोकांचा विचार केला, कुठला फोटो नाही, कुठली प्रतिमा नाही, काहीच कुठे नामशेष नाही, तरी सुद्धा आमचा देव श्रेष्ठ आहे म्हणतात. आणि आम्ही आमच्या एवढ्या नालायक अवलादी आहेत. देव आहे तर देवाचा साक्षात्कार कुठे आहे? नाथ महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्म्यानं कावडीनं पाणी भरलं, तुकोबरायांची हत्या झाली म्हणतात. अरे तुकोबरायांची हत्या नाही झाली, तुकोबरायांना नेण्यासाठी साक्षात पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं. आणि ज्याला वाटत असेल तुकोबरायांना नेण्यासाठी खरंच देव आला होता का अशी शंका असेल तर अशा नालायक अवलादीनी माई बाप हो, तुकाराम बीजला देहू गावामध्ये यावं. आज सुद्धा देवाचा साक्षात्कार तुकाराम बीजच्या दिवशी तिथे पाहायला मिळतो. आज सुद्धा तुकाराम बीजच्या दिवशी 12:30 वाजता तुकोबरायांचं प्रयाण झालं होतं तेव्हा, तर आज सुद्धा तुकाराम बीजच्या दिवशी 12:30 वाजता वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाचा ज्या वेळेला जय घोष चालतो, नामाचा घोष चालतो, त्यावेळेला आज सुद्धा 12:30 वाजता नांदुरकीचा वृक्ष थरथर कापतो. याच्यापेक्षा दुसरा साक्षात्कार आम्हाला कोणता पाहिजे माई बाप हो? काही म्हणतात ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर विचार केला, पाठीमागे काही वक्तव्य आले होते, मला काय कुणाचं नाव घ्यायचं नाही, बोलायचं नाही, रेडा रेडा नाही का? अरे माझ्या ज्ञानोबरायांनी रेडे बोलवले, रेडा बोलवला. अहो त्या एका रेड्याची गोष्ट सोडा, असे लाखो रेडे माझ्या ज्ञानोबरायांनी बोलवले माई बाप हो. अरे ज्याला समाजानं वाळीत टाकलं, ज्याला गावानं गावाच्या बाहेर हाकललं, अशी मंडळी अलंकापूरला गेली माझ्या माऊलींच्या सानिध्यामध्ये, तर विद्या वाचस्पती झाले माई बाप हो. ही कृपा माझ्या माऊलींची आहे. काही म्हणतात नाथ बाबांच्या बाबतीत जर विचार केला तर बघा तुम्ही, नाथ बाबांच्या बाबतीत जर विचार केला, काही म्हणतात खरंच देवानं पाणी भरलं असेल का? काही परमार्थाशी घेणं देणं नाही, काही नाही अध्यात्माचं घेणं देणं. अरे नाथ महाराजांच्या घरी तेव्हा पाणी नाही, तेव्हा तर पाणी भरलंच, पण आज सुद्धा देवाला पाणी भरावं लागतं. मग त्या शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा जल समाधी सोहळा असतो श्री क्षेत्र पैठणला माई बाप हो. पंचमीच्या दिवशी आज सुद्धा पांडुरंग परमात्म्याला पंढरपूर सोडून पैठणला यावं लागतं. ही तुकोबरायांच्या साधनेची, त्यागाची आणि वैराग्याची ताकद आहे. आज बघा लोकांचा नवस असतो की नाथराया माझी मनोकामना जर पूर्ण झाली तर या रांजणामध्ये मी 1000 घागरी टाकेल, माझी मनोकामना पूर्ण झाली तर या रांजणामध्ये मी 500 घागरी टाकेल. कुणी 50 घागरी, कुणी 51 घागरी, कुणी 11 घागरी, यथाशक्ती पाणी त्या ठिकाणी रांजणामध्ये भरतात. हजारो घागरी रांजणामध्ये पडतात तरी सुद्धा रांजण भरत नाही. पण आज सुद्धा पंचमीच्या दिवशी माझ्या पांडुरंग परमात्म्याची कावड आली, कावडीचा एक गडवा रांजणामध्ये पडला की 10च्या मोटरीसारखं पाणी उचंबत आणि तो लोढा गोदा पात्रामध्ये जातो. याच्यापेक्षा कोणता साक्षात्कार आम्हाला पाहिजे माई बापू? अरे कोरोनाच्या कालावधीमध्ये लाखोनं ढीग लागले होते. एवढ्या हजारो जनसंख्येमधून तुम्ही आम्ही सर्वजण या धर्म मंडपात आज एकत्रित बसलो, याच्यापेक्षा अजून मोठा साक्षात्कार कोणता पाहिजे माई बाप हो? विठ्ठल आणि म्हणून देवाचं अस्तित्व आणि देवाने आपल्याला एवढं दिलं. बघा नाथ महाराज सांगतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण नाम चिंतन घेत असताना भगवान परमात्म्याला चिंता आहे, पण नाम घेत असताना देवाकडे काही मागितलं नाही पाहिजे. कारण आपलं कसं आहे, मुठभर भक्ती आहे मुठभर आणि मागणं आहे पोटभर. थोडीशी भक्ती केली ना ताई, लोकांना वाटतं आम्ही देव विकतच घेतला. थोड्याशा भक्तीमध्ये सकाळी जर देवपूजा केली ती 1 तासाच्या देवपूजेमध्ये लोक असं दाखवतात की देवावर उपकारच केला आणि लगेच मागणं. सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरी. कधी 1 तासाच्या पूजेवर आणि आमच्या संत महात्म्यांनी उभं आयुष्य त्या भगवान परमात्म्याला दिलं. प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं आणि त्या संतांकडे महाराज देव आल्यानंतर काय म्हटले आमचे संत महात्मे? तुकोबारायांकडे देव आले, म्हटले तुकोबा अरे भक्तीची सीमा झाली, 7 पिढ्याच्या पुण्याईचं कर्ज ओझं माझ्यावर झालं, काहीतरी मागा ना तुम्ही. अरे 7 पिढ्या झालं काही मागितलं नाही तुम्ही, लोकांनी काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा मला माहिती आहे उपाधी रूपी चॉकलेट देऊन दूर करणारा तू भगवान परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहेस, काही नको म्हटले मला तुझं. त्यावेळेला भगवंत म्हणतात काहीतरी मागा. काय मागावं तुकोबारायांनी? ह्याची दान दे गा देवा, तुझा वेस रन भावा तुझा
तुझा विसरण व्हावा तुझा व्यसन. हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, हेच दान देवा, हे चिदान दे ग देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. याच्या पुढे काय अजून आणि काहीतरी मागा. तुकोबराय पुढे म्हणतात करिया ती मीरांचा नाश उदय होवोनी प्रकाश. करिया ती मीरांचा नाश आशाभाष करीवा सरग. हे मागणं संतांचं करिया ती मीरांचा नाश उदय होवोनी प्रकाश. करी वास हृदयी चतुरा तो शिरोमणी. मुकुट सकळा मणी का चतुरांचा शिरोमणी. मुकुट सकळा मणी चतुरांचा शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी धन्य तोचे विठोबा तो भगवान परमात्मा. काही नाही मागितलं बस म्हटले करी आदिवीरांचा नाश उदय होनी प्रकाश करी वास हृदय देवा. ह्याच्या पलीकडे काही नको मला. नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराजांना म्हणतात नामा काहीतरी मागावं. भक्तीची सीमा झाली. तुम्ही संत महात्मे भक्त लोक काहीच मागत नाही. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात देवा मला माहिती आहे रे तू उपाधी रूपी चॉकलेट देणार आहे ना. मला काही नको म्हटले. मग काय पाहिजे म्हटले हेची देवा पायी मागत चरण सेवा अखंडित. पुढे वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. ह्याच्या पलीकडे काही नको म्हटले. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्याच्याकडे मागायची गरज नाही. आपल्या मागणीपेक्षा देवाची योजना हजारो पटीने श्रेष्ठ आहे. पण त्याच्या आधी आम्ही मागून बसतो. आमचा विश्वास नाही देवावर. देवाला माहिती आहे तुम्हाला कुठे काय द्यायचं आणि कुठे काय काढून घ्यायचं. कारण तोची एक दान शूर दाता विटेवरी ज्याची पाऊले समान देणारा तो समर्थ आहे. त्याच्याकडे मागायची गरज नाही हो. जो भगवान परमात्मा खेड्या मुंग्यांना उपवाशी राहू देत नाही तो तुम्हा मला उपवाशी राहू देईल का. पण आपला विश्वास नाही ना तेवढा. बघा तुझी चिंता त्याची सर्व आहे. पण केव्हा चिंतन केल्यावर सांगून जाईल. या ठिकाणी बघा आईच्या गर्भामध्ये असताना ज्या भगवान परमात्म्यानं आमचं उदरभरण केलं तिथे आम्हाला उपवाशी राहू दिलं नाही. अरे जन्माला आल्याच्या नंतर ज्या आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था केली तो भगवान परमात्मा आता उपवाशी राहू देईल का. पुढे आणखी जठराग्नी मजबूत झाला. देवाच्या लक्षात आलं याचं दुधावर भागत नाही. याला बिस्किट खाण्यासाठी काहीतरी साधन दिलं पाहिजे म्हणून देवानं सुंदर असे दूध दात दिले. पुन्हा जठराग्नी मजबूत झाला. दुधावर याचं बिस्किटवर याचं भागे ना. मग देवाच्या लक्षात आलं आता जठराग्नी मजबूत झाला. आता याला खाण्यासाठी चांगले दात दिले पाहिजे. मग देवानं किती दात दिले तुम्हाला माहिती ना. दात नाही तुम्हाला किती दात दिले 32 दात दिले. 32 दात दिल्याच्या नंतर महाराज एक खाऊ लागलं. 32 दात दिले पण थोडीशी अक्कल कमी राहिली. जीवनामध्ये श्री गुरु नाही. थोडी अक्कल कमी होती. त्याला महाराज मंडळी कळेना. त्याला साधू संत कळेना. त्याला संप्रदाय कळेना. त्याला देव धर्म मोठी माणसं मायबाप कळेना. कुणालाही उलट बोलू लागलं. कारण जीवनामध्ये श्री गुरुच नाही. जीवनामध्ये गुरु असणं फार महत्वाचं आहे. श्री गुरूंचा अंकुश ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याला निगुर म्हटलं जातं. मग ते कुणावरही गुरुगुर करतं मायबाप हो. जीवनामध्ये असे निगुर भेटले ताई आम्हाला. मागच्या 1-1.5 महिन्याखाली
शेवगाव तालुक्यात तिकडे कार्यक्रमाला जात असताना सोबत डब्बा होता, थांबवलं भाऊनी त्यांनी गाडी आणि म्हटले महाराज 4-5 किलोमीटर गाव राहिलं, आता तुम्ही गाडीमध्ये जेवण करा, इथेच फेटा बांधा आणि आपण असं स्टेजवर जाऊ म्हटले कीर्तनाला. गाडी थांबवली, हात धुण्यासाठी काच उघडले, काच उघडल्यानंतर ते जवळ आलं. जय हरी, चांगलं तोऱ्यात, मला वाटलं चांगलं सांप्रदायिक असावं. जय हरी म्हटल्यावर म्हटलं जय हरी. महाराज दिसता वय, बरं बोलण्याची भाषा अशी रगेल त्याची, गुरुच नाही. महाराज दिसता वय, म्हटलं हा महाराज आहे. आता कसं कीर्तनकार कळले पण कीर्तनकारच कळले नाही. हा, गायक कळले पण बियकच कळले नाही. वादक आहे पण बिदक कोण आहे त्याचा अजून शोधच लागला नाही. म्हटले कीर्तनकार दिसता, म्हटलं कीर्तनकार नाही बाबा पण कीर्तनकार आहे. अच्छा कीर्तन करता, म्हटलं रोजच कीर्तन करता, मग नमन म्हणत असता. मी थोडी दचकली, म्हटलं बापरे चांगलं वेदांती अभ्यास असावे हे, एवढं विचारता, नमनापर्यंत विचारता म्हटल्यावर त्याला सांगितलं नमन म्हणत असता. म्हटलं हो नमन म्हणत असता, कोणता नमन? आता म्हटलं याला जरा शोधण्याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हटलं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यानं सांगितलं महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची, तर पहिले चरण कोणाचे? म्हणलं उद्यापासून तुझेच घेणार, काळजीच करू नको. अशांना काय उत्तर द्यावं माई बाप हो, ना संप्रदायाशी घेणं देणं, काही चौकशा. फेटा का बांधता, चंदन का लावता, बुका का लावता? म्हणलं मग आता फुपाटा लावू. विठ्ठल विठ्ठल आपला विषय चालू होता श्रोते सज्जन हो. ज्या भगवान परमात्म्याने बघा 32 दात दिले तरी याला अक्कल येईना, थोडी अक्कल कमी होती. मग देवाच्या लक्षात आलं थोडी अजून अक्कल कमी आहे, हे अजून बायकोचंच ऐकतं, माई बापाला जुमेना, म्हणजे माई बापाचं ऐकेना, माई बापांना मान सन्मान देईना. आता काय करावं? त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं हे बेअक्कल झालं, आता ह्याला अक्कल येण्यासाठी अजून 2 अक्कल दाढी दिल्या पाहिजे, मग तरी याला अक्कल येईल. 2 अक्कल दाढी दिल्या, किती झाले? 32 आणि 2 34, एवढे 32 दातात दिले. त्याच्यानंतर 2 अक्कल दाढी दिल्या आणि मग जठराग्नी मजबूत झाला, यवण अर्थात युवान झाला, तरुण अवस्था प्राप्त झाली. आणि मग मात्र काही खाऊ लागलं, काही म्हणजे काही खाऊ लागलं. माणसाचं खाद्य माणसं खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. समजणे वाले को इशारा काफी. हा, काही खाऊ लागलं, इतकं खाऊ लागलं, खाऊन 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 गावाची गावं खाल्ली, खाऊन खाऊन जठराग्नी कमकुवत झाला. देवाच्या लक्षात आलं हे जर असंच खात राहिलं तर पुढे याला त्रास होईल, मग यानं खात राहू नये म्हणून याचं जरा लिमिटेशन होण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्याचं साधन काढून घेतलं पाहिजे. मग देवानं 65 नंतर याचे 32 दात काढून घेतले. मला सांगा हे दात कशासाठी काढून घेतले हो देवानं? देवाच्या फायद्यासाठी का आपल्या फायद्यासाठी? आपल्या फायद्यासाठी. आणि आपण काय म्हणतो, देवा तुम्ही असं का केलं? अरे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी देणारा तो समर्थ आहे, त्याच्याकडे काही मागायची गरज नाही माई बाप हो, कारण तोची एक दानशूर दाता, त्याच्यासारखा दानशूर जगात कोणीच नाही आहे. 2 हाताने त्याला दिल्याच्या नंतर हजारो हाताने देणारा तो भगवान परमात्मा आहे. विठ्ठल हो. आणि म्हणून त्या ठिकाणी माई बाप हो मागायची गरज नाही भगवान परमात्म्याकडे. आमच्या संत महात्म्यांनी एवढी भक्ती केली पण देवाकडे काहीच मागितलं नाही. बघा तुकोबराय म्हटले नोहे आम्हा मागणे आम्हा नोहे उचित. हा, आम्हाला उचित नाही म्हटले. वडील काही मागणे आम्हा उचित, वडिलांची रीत जाणत असो. तुका मने जीव भाव देवा पायी, तुका मने जीव भाव देवा पायी, तुका मने जीव भाव देवा पायी, तुका मने जीव भाव देवा पायी.